नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मंडळी श्रावण महिना येतो आहे. श्रावण महिन्यामध्ये आपल्या लाडोबाचा वाढदिवस येतो, म्हणजेच जन्माष्टमी येते. चला तर मग आपल्या सर्वांच्या लाडक्या लाडोबासाठी एक छानसा ड्रेस बनवूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पांढरी जे मेन फॅब्रिक आहे ते 38 इंच आहे आणि रुंदीला 5.5 इंच आहे. लाल पट्टी जी आहे ती 2.5 इंचाची आहे. आता लाल आणि पांढरी पट्टी व्यवस्थित जोडून घेऊया. शिलाई मार्जिन आतमध्ये दुमडून व्यवस्थित जोडून घेऊया. व्हाईट कलरची लेस लावूया. तुम्ही तुमच्याकडे जे असेल ती लावू शकता. लाल पट्टीच्या दोन्ही साईडला लेस लावून घेते, वरच्या साईडला आणि खालच्या साईडला. आता त्याला प्लेट घालून घेऊया. छान अशा प्लेट मोठ्या घ्यायच्या, पण अंतर थोडंसं कमी ठेवायचं. एकावर एक असं अर्धा इंचाचं ठेवायचं. अर्धा इंचाचं एकावरती एक असं अंतर ठेवून छानपैकी अशी प्लेट मारून घेऊया. वरच्या साईडचे जे शिलाई मार्जिनचे धागे निघालेत ते थोडेसे कापून घेऊया. किती सुंदर दिसतो बघा. अजून तो पूर्ण तयार व्हायचा आहे, तरीही किती छान लुक आले त्याला. हे दोन्ही साईडला, नाडीच्या दोन्ही साईडला लटकन तयार करण्यासाठी तुकडे घेतले. तुमच्या आवडीनुसार लहान मोठे घेऊ शकता. पलटी मारून घेतले. वरच्या साईडची पट्टी तयार करून घेऊया.
ते तुमच्या मूर्तीच्या अकॉर्डिंग असं मेजर घेता येत नाही मूर्तीचं, पण थोडं अंदाजाने असं पण घेऊया. मी 6 इंचाची घेतली आहे. सेंटरला मार्किंग करून घेऊया आणि वरची जी बॉडीची पट्टी लावायची ती कशी दुमळून घेतली ती जरा व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे असे फिटिंगला चांगली बसते. हे बघा, मध्ये नाडी टाकूया. नाडी रेडीमेड्स वापरली आहे. फोल्ड मारून म्हणजे शिलाई मार्जिन आतमध्ये जाते. वाव, आता लेस लावून घेऊया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला याच्यामध्ये जर अजून वेगवेगळ्या प्रकारामध्ये जर ड्रेस शिवून पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी ते व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करीन गोकुळाष्टमीच्या आधीपर्यंत. वाव, किती सुंदर. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.